आज मला तुझी खूप खूप आठवण आली आणि डोळ्यात परत एकदा गच्च आभाळ दाटलं. तुझ्या सोबतीच्या आठवणींनी परत एकदा घट्ट कवेत घेतलं. ते सोबतीचे पावसात भिजणे, चिंब होऊन तुझ्याकडे एकटक बघणे, नजरेतून अलवार न्याहाळणे आणि नजरानजर होतात लाजेने चिंब होऊन हळूवार नजर झुकवत स्वतःलाच तुझ्या नजरेतून लपविणे आणि पायाच्या अंगठ्याकडे परत एकटक पाहत बसणं. हे सारं काही वेगळ्याच विश्वात घेऊन जायचं. पावसात एका छत्रीत चालत चालत मस्त गप्पा रंगायच्या आणि मध्येच तू छत्री बाजूला सारायचा आणि मग तेव्हा पावसाची सर मला विचिंब भिजून जायची. तेव्हा कुठे आपण पावसात आहोत हे जाणवायचे आणि परत मग मी भानावर यायची. भिजल्यानंतर येणारी चहाची मजा, ती तर सुखाला किनारा गवसावाना अगदी तसंच वाटायचं. आणि हो, माझ्यासाठी आणलेला तो मोगऱ्याचा गजरा अजूनही मनात दरवळतोय आणि ते पहिल्या भेटीत दिलेला गुलाब, तोही मनाच्या डायरीत अजूनही तसाच बंद. पण सारं काही फक्त आठवणीतच, मनाच्या कुपीत बंद. पण कितीही दूर सारले ना तरी आठवणी अधूनमधून संमोहित करतातच. श्वासांची जुळलेल्या नात्याला सहज गतीने असे नाही दूर सारता येत. पण ती क्षणभराची दरवळ जगणे मात्र नकोसे करते. पण त्या वेड्या मनाला कोण समजावणार? त्याला तर स्वैर होत वाऱ्यावर धावायचं असतं. जिथे नको ना त्याला तिथंच जायचं असतं. जिथे नको ना त्याला तिथेच जायचं असतं. अंतःकरणातून तो जात नाही ना हेच जणूच दाखवायचं असतं. नजरेतून तो सुटत नाही हेच सुचवायचं असतं. कधी पापण्यांना पाझर फुटतो तर कधी काळजाला तडे पडतात त्याच्या आठवणीत. हे सुद्धा प्रत्यक्षात त्याला निदर्शनास आणून द्यायचं असतं. आणि मला तो आता सोबत नाहीये हेच परत परत त्याला समजून सांगावं लागतं. अनावरत्या भावनांना कदाचित आपल्यांच्या सांत्वनीची भूक असावी. धन्यवाद. आजची कविता आपणास कशी वाटली हे लाईक कमेंट्सद्वारे नक्की कळवा. अशाच एका सुंदर कवितेसोबत लवकरच भेटू.